त्याच वेळात फोनवरून हाकेंशी संवाद साधणार आहेत आणि चर्चा करणार आहेत। मात्र त्याआधी संदीपान भुमरे असतील किंवा गिरीश महाजन, गोपीचंद पडळकर, उदय सामंत, अतुल सावे हे सर्वजण लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी जे काही उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या भेटीसाठी आले आणि मुख्यमंत्री थोड्याच वेळात आता काही क्षणातच फोन करतील आणि लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करतील। ही थेट दृश्य आपण पाहतोय। वडीगोद्री फाटा इथे सध्या पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। कोणत्याही प्रकारचा संघर्ष टाळण्यासाठी पोलीस तैनात आहेत। त्याचसोबत सरकारचं शिष्टमंडळ जे आलंय लक्ष्मण हाके यांच्या भेटीला आणि लक्ष्मण हाकेंचे समर्थक सुद्धा मोठ्या संख्येने इथे जमलेले आहेत। इथे एक प्रकारचा गोंधळ उडालाय, मात्र तिथे शांत राहण्याचं आवाहन वारंवार केलं जातंय, कारण मुख्यमंत्री ज्यावेळेला फोन करतील लक्ष्मण हाके यांना त्यावेळी कृपया शांतता राखावी असं आवाहन वारंवार लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांना केलं जातंय। मुख्यमंत्री आता काही क्षणात फोनवरून संवाद साधतील लक्ष्मण हाके यांच्याशी। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम हे देखील आहेत। सिद्धार्थ, फोन आलाय वाटतं मुख्यमंत्र्यांचा आणि हे बोलणं सुरू असल्याचं दिसतंय, काय माहिती? पर्सनल बोलना है ना, देखा कि जैसे ऐसा नहीं है। सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आलेला आहे लक्ष्मण हाके यांना आणि त्यांचं बोलणं सध्या सुरू आहे, चर्चा सुरू आहे मुख्यमंत्र्यांची। आता बघूयात मुख्यमंत्र्यांकडून त्यांना काय आश्वासन मिळतं आणि लक्ष्मण हाके आपलं उपोषण मागे घेतात का। सरकारचं शिष्टमंडळ तर आलेलंच आहे, मात्र सध्या मुख्यमंत्र्यांची त्यांचं बोलणं झालंय। मात्र या फक्त मुख्यमंत्री आणि लक्ष्मण हाके यांच्यातल्या गोष्टी आहेत, त्यामुळे नंतर त्याचा तपशील आपल्याला कळेलच। मात्र आता मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं लक्ष्मण हाके यांना हे आपल्याला कळेलच, काय आश्वासन मिळाले मुख्यमंत्र्यांकडून। मात्र यानंतर लक्ष्मण हाके आपलं उपोषण स्थगित करणार का किंवा मागे घेणार का हे देखील आपल्याला कळेल। आता लक्ष्मण हाके यांचे जे सहकारी आहेत जे गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेत त्यांच्याशी देखील मुख्यमंत्री बोलतायत। पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेतच। सिद्धार्थ, बोलणं झालंय मुख्यमंत्र्यांचं आणि हाकेंचं? मुख्यमंत्री आणि हाकेंचं बोलणं झालेलं जवळपास 1-1.5 मिनिटं या ठिकाणी सीएम त्यांच्याशी बोललेले आहेत आणि आणखी काही वेळानंतर बोलणार आहेत अशी माहिती येते आहे। मात्र या ठिकाणी आपण बघतो की शिष्टमंडळ आलं आणि शिष्टमंडळाने ओबीसी समाज, लक्ष्मण हाके आणि वाघमारे या दोघांच्या उपोषणकर्त्याची भूमिका समजून घेतलेली आहे। सरकारचं काय म्हणणं आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे। या सगळ्या चर्चा झाल्या तरी या ठिकाणी जमलेल्या ओबीसी बांधवांना शांत करण्यामध्ये वेळ जातोय, कारण शिष्टमंडळ काय बोललं किंवा हाके काय बोलले याकडे ओबीसी समाजातील लोकांचं लक्ष नाही। तर त्यांची प्रमुख मागणी आहे की सीएम या ठिकाणी आले पाहिजे, मुख्यमंत्री या ठिकाणी आले पाहिजे, कारण मराठा आंदोलनाला मुख्यमंत्री जाऊ शकतात तर ओबीसी आंदोलनाला मुख्यमंत्री का येत नाहीत हा सवाल या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये आहे। लोकांनी मोठी प्रचंड घोषणाबाजी केली, लोक संतप्त झालेले आहेत, चर्चामध्येच बंद पडली, कारण खूप मोठा गोंधळ झाला। गोपीचंद पडळकर यांना समजून सांगावं लागलं, त्यानंतर लोक शांत बसले। मात्र अजूनही काही लोकांच्या मनामध्ये राग आहे की मुख्यमंत्री जातीवाद करतात असा आरोप या इथल्या लोकांचा आहे। मुख्यमंत्री एका आंदोलनाला वेगळा न्याय देतात आणि ओबीसी समाजाच्या आंदोलनाला वेगळा न्याय देतात असा संतप्त सवाल लोकांच्या मनामध्ये आहे। मात्र गिरीश महाजन असतील, उदय सामंत असतील, ते व्यवस्थितपणे मुख्यमंत्र्यांची काय भूमिका आहे, सरकार काय विचार करते हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत। निश्चितपणे आता काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा गिरीश महाजन यांच्याशी बोलणं झालेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सुद्धा या ठिकाणी बोलणं झालेलं आहे। सरकार आपल्या परीने सगळं काम करतंय, सरकार आपल्या परीने या आंदोलनाला कसं सोडवतील हे पाहतंय। मात्र आता लोक मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलन याच्यामध्ये तुलना करायला लागलेले आहेत, कारण मराठा आंदोलनामध्ये कोणते नेते मंचावर गेले आणि ओबीसी आंदोलनाच्या मंचावर कोणते नेते येत आहेत। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सरकारने लगेच रिस्पॉन्स दिला, ओबीसी समाजाच्या आंदोलनाला
रिस्पॉन्स लवकर मिळत नाही. अशा पद्धतीची तुलना या ठिकाणी होत आहे. त्यामुळं या बोली दरम्यान जे आहे थोडस पडळकर बोलतो, आपण त्यांच्याकडे जाऊ. की मुख्यमंत्री हे जे आहेत दोन्ही उपोषण करतायची बोललेले आहेत. सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी या ठिकाणून आपल्या सोबत आहेतच. मात्र आपण काही क्षणापूर्वी पाहिलं 1.5 मिनिटाकरता लक्ष्मण हाके आणि मुख्यमंत्री यांची एकमेकांसोबत चर्चा झाली. त्याचं